मध्ये असं उभं राहून ट्रॅफिक जाम करणं म्हणजे हे काय तर सोल्युशन तर मला असं वाटत नाही. काय आहे? नाही, मला असं वाटते की एवढ्या दिवसापासून आम्ही स्ट्रगल करतोय, लढा देतोय. जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले. ती संवेदना तुमच्या मनात कशा येत नाहीत? आम्ही 5 मिनिट रस्ता बंद केला की तुमच्या संवेदना जाग्या होतात. तिथे तुम्ही मूग घेऊन का गप्प बसता? तुमची पत्रकारिता तिथे का नाही आवाज काढत? कारण तिथे पत्रकार आहेत ना, कव्हर करतात. आहेत का? तिथे शेतकरी घालून बसतात मध्ये. इथं तुम्हाला 2 मिनिटाचा त्रास होतोय, तिथं 4 दिवसापासून उपोषण. पत्रकारांचं हे प्रश्न आहे. आम्ही 5 मिनिट रस्ता बंद केला तर तुमच्या संवेदना जागृत होतात. सगळे पोलीस आमचे भाऊ आहे. तसं नाहीत होत आहे तुमच्या संवेदना. आज आम्ही किती वर्षापासून लाखोंचे मोर्चे काढले. आता मी बोलतो, मला बाकीच्या पत्रकारांचं माहित नाही. मी तर हा, मी बघतोय, मी कव्हर करतोय. हा. पण मी आता तिथून जात होतो आझाद मैदानला, तर मी पाहिलं की लोक चालत होते, तिथे थांबून गेले. फक्त त्या प्रमाणे मी तुम्हाला विचारतो, माझं काय ते मोठं न्यूज आणि तसं नाही आहे. बघा, नाही, मी पण तेच- एक प्रश्नासाठी पूर्ण असं लोकांना जज नाही करू शकत. मी वेगळा, ते वेगळं असणार. त्यांच्याकडे करोडोचं रुपये येतं, माझ्याकडे नाही येत दादा. जज नाही करत आहे. मला काय म्हणायचंय, ही संवेदना तुम्ही तिथे आझाद मैदानात जाऊन दाखवा. शासनाला सांगा की 5 मिनिटे रस्ता अडवल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला. दाखवतोय त्रास झाला तर आमचं 50 वर्षापासून आरक्षण दुसरी खात आहेत, आम्हाला किती त्रास होत असेल तिथे तुम्ही मुद्दा मांडा ना सरकारासमोर. तिथे एवढी मोठी संवेदना असताना सुद्धा तिकडे पुण्यामध्ये दर्शन करण्यासाठी गेले गल्लीबोळामध्ये. हे योग्य आहे का? तुम्ही सांगा. आज आमचा राजा 5 दिवस झाले उपाशी आहे. याचा विचार झाला पाहिजे का नाही? मग हे कोण दखल घेणार आहे? आज जेवढं सरकार तुम्ही बसवलंय. एक प्रश्न विचारतो, पुढे पण दखल नाही घेतला, असंच इग्नोर केलं सरकारने, तर काय होईल? नाही, मुंबई राहणार नाही, दखल नाही घेतली. मराठी आहोत, मराठे हे लक्षात राहू द्या. मराठे हे जागे झालेत हे लक्षात राहू द्या. मराठ्यांचा अंत बघू नका. लवकरात लवकर तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या आणि मार्ग मोकळा करा.